नमस्कार, मी पंकज पवार सर, कुंभार गुरुजी मराठी शाळा देवकुर्दळ. तर आज आमच्या शाळेमध्ये मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यामध्ये विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचं महत्त्व या विषयावर अत्यंत सुंदर असे भाषण सादर केलेले आहेत. तर सर्वांनी ते भाषण जरूर पाहावे आणि विद्यार्थ्यांना ॲप्रिशिएट करण्यासाठी लाईक करणं आवश्यक आहे अशी मी तुम्हाला विनंती करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. कैलासवासी पूज्य पणा कुंभार गुरुजी मराठी शाळेसाठी मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत आज आपल्या शाळेत वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. या वक्तृत्व स्पर्धेसाठी आपल्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक आबासाहेब आबाजी नेटकर सर, शाळेचे ज्येष्ठ शिक्षक श्री राजू बाबुल सर आणि शाळेतील इतर सर्व सन्माननीय शिक्षक बंधू भगिनी यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी तुम्हाला विनंती करतो की शाळेतील सर्व शिक्षक बंधू भगिनींचं टाळ्या वाजवून आज आपण माझी शाळा सुंदर शाळा. आपली शाळा खरोखरच सुंदर आहे. या अभियानाअंतर्गत आपल्या शाळेतील इयत्ता पहिली तर चौथीचे जे विद्यार्थी असतील ते स्वच्छतेविषयी आपल्याला वक्तृत्व स्पर्धेमध्ये ते स्वच्छतेचं महत्त्व सांगते आणि इयत्ता सातवीचे विद्यार्थी आपल्यासमोर एक स्वच्छतेची जागरूकता म्हणून एक सुंदर नाटिका आपल्यासमोर सादर करते. आजच्या या वक्तृत्व स्पर्धेत सुरुवातीला मी आपल्या शाळेतील सन्माननीय शिक्षिका सौ अश्विनी गीते मॅडम यांना या ठिकाणी आमंत्रित करीत आहे. सरांनी सांगितल्याप्रमाणे आपली वक्तृत्व स्पर्धा ही स्वच्छतेचे महत्त्व या विषयावर आधारित आहे. तुम्ही सर्वजण रोज स्वच्छ आंघोळ करणे, केस विंचरणे, वेळेच्या वेळी नखे काढणे हे सर्व काम करतातच की नाही. वैयक्तिक स्वच्छता सर्वजण राखतात, पण याचबरोबर आपल्याला आपल्या आजूबाजूचा परिसर, आपला वर्ग, तुमच्या अवतीभोवती असणारी जागा, घराच्या आजूबाजूला असलेले मोकळे पटांगण या सर्वांची स्वच्छता ठेवायची. या सर्वांसाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे आणि त्या संदर्भात थोडी माहिती आमचे छोटे छोटे मुलं पहिली दुसरीचे तुम्हाला सांगणार आहे. मी काय जास्त बोलत नाही, त्या मुलांना आपण बोलवूया. पहिला आहे दिया भटू ठाकरे. माझं नाव दिया भटू ठाकरे. मी तुम्हाला आज स्वच्छताचे महत्त्व सांगणार आहे. आपल्या जीवनात स्वच्छतेला खूप महत्त्व आहे. स्वच्छता म्हणजे आपले शरीर, मन व परिसर स्वच्छ ठेवणे. स्वच्छता ही एक चांगली सवय आहे. आपण सर्वांनी व्यक्तिगत स्वच्छ
लक्ष्मी वसे तिथे, म्हणजे ज्या घरात स्वच्छता असते त्या घरात लक्ष्मी वास करते असा याचा अर्थ होतो. तशाच प्रकारे जर आपला देश स्वच्छ राहिला तर किती छान होईल ना, बरोबर आहे की नाही? फक्त घरच स्वच्छ करायचंय का आपल्याला? नाही, तर आता आपल्याला पूर्ण देशच स्वच्छ करायचा आहे आणि त्यासाठी सुरुवात कुठून करायची? आपल्या शाळेपासून. करणार आहे का तुम्ही? बघूया बरं मधल्या सुट्टीत आता या कोर्स मध्ये किती घाण होते. आज बघणार आहेत आम्ही तुम्ही किती सुधारले. चला, इयत्ता दुसरीची मुलगी येते आता किंजल कमलेश खेळणार. नमस्कार, माझे नाव प्रणय प्रशांत विलासे. मी आता दुसरीच्या वर्गात शिकते. मी तुम्हाला स्वच्छतेचे महत्त्व सांगणार आहे. स्वच्छता असे जेथे आरोग्य वसे तेथे. स्वच्छता असे जेथे आरोग्य वसे तेथे. स्वच्छता हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. स्वच्छता म्हणजे आपले शरीर, मन व परिसर स्वच्छ ठेवणे. स्वच्छता ही एक चांगली सवय आहे जी आपल्या जीवनाची गुणवत्ता वाढवते. आपल्यासाठी पाणी व अन्न जसे महत्त्वाचे आहे तशीच स्वच्छता महत्त्वाची आहे. असे म्हणतात की जिथे स्वच्छता नांदते तिथे देव वास करतो. स्वच्छता हा आवश्यक गुण आहे. आपण व्यक्तिगत स्वच्छता इतकेच आपल्या घराची, गावाची व देशाची स्वच्छता करणे आवश्यक आहे. आपला परिसर स्वच्छ ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. असे आजूबाजूला कचरा टाकणे अत्यंत वाईट सवय असून त्याने अस्वच्छता पसरते. स्वच्छतेचा प्रश्न लक्षात ठेवून शासनाने स्वच्छ भारत अभियानास सुरुवात केली. ओला व सुका कचरा वेगवेगळा ठेवा. कचरा फक्त कचरा कुंडीतच टाका. पडलेला कचरा दिसला तर उचलून योग्य जागेवर टाका. झाडे लावा. स्वच्छता असली तर आजार पसरत नाही. म्हणून आपण सर्वांनी स्वच्छतेचे नियम पाळले पाहिजे. धन्यवाद. माझे नाव चैतन्य विनोद मराठे. मी आज तुम्हाला स्वच्छतेची माहिती सांगणार आहे. स्वच्छता हा आपल्या जीवनाचा महत्त्वाचा एक भाग आहे. स्वच्छता म्हणजे आपले शरीर, मन व परिसर स्वच्छ ठेवणे. स्वच्छता ही एक चांगली सवय आहे जी आपल्या जीवनाची गुणवत्ता वाढवते. आपल्यासाठी प्राणी व यंत्र महत्त्वाचे आहे तसेच स्वच्छता महत्त्वाची आहे. आपल्या भारतीय संस्कृत असे म्हटलेले आहे, जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मी निवास करते. हे अगदी खरे आहे. सर्वांनी नियमित दात घासायला पाहिजे. अंघोळ करायला पाहिजे. आपले घर स्वच्छ ठेवायला पाहिजे. हे निरोगी व शांतीपूर्वक जीवन जगण्याचे गरजेचे आहे. आपण स्वच्छता इतके आपले घर, गाव व देश स्वच्छ करणे आवश्यक आहे. स्वच्छ भारत अभियानातून भारताच्या स्वच्छतेसाठी स्वच्छते महत्त्व लोकांना पटले. लोकांमध्ये जबाबदारीची भावना निर्माण झाली आहे. अनेक थोड्या मोठ्यांनी व गाडगे बाबा संतांनी स्वच्छतेचे आव्हान धरले. स्वच्छता हा व्यस्त सुखी जीवनाचा भाग आहे. स्वच्छता हे फक्त सरकारचे काम नाही तर प्रत्येक जणाचे जबाबदारी आहे. आपण स्वच्छ भारत, निरोगी भारत
तसेच आपल्यासाठी स्वच्छता ही पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे. जशी व्यक्तिगत स्वच्छता तशीच गावाची, देशाची ही स्वच्छता आवश्यक आहे. प्रत्येक गावात शौचालय हवी, तरच गाव स्वच्छ राहते. जय हिंद, जय भारत. हे पदक नामदेव मराठे. माझे नाव पलक नामदेव मराठे, इयत्ता 2री. मी आज तुम्हाला स्वच्छताचे महत्त्व सांगणार आहे. तुम्ही 2 शब्द ऐकावे ही माझी विनंती. स्वच्छता असे तेथे, आरोग्य असे तेथे. स्वच्छता हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. स्वच्छता म्हणजे आपले शरीर, मन व परिसर स्वच्छ ठेवणे. स्वच्छता ही एक चांगली सवय आहे जी आपल्या जीवनाची गुणवत्ता वाढवते. आपल्यासाठी पाणी व अन्न जसे महत्त्वाचे आहे तशी स्वच्छता महत्त्वाची आहे. असे म्हणतात की जिथे स्वच्छता नांदते तिथे देव वास करतो. स्वच्छता हा एक आवश्यक गुण आहे. आपण सर्वांनी नियमित दात घासले पाहिजे, अंघोळ केली पाहिजे, आपले घर स्वच्छ ठेवले पाहिजे. हे सर्व निरोगी व शांतीपूर्ण जीवन जगण्यासाठी गरजेचे आहे. जय हिंद, जय भारत. आणि प्रशांत देवरे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला स्वच्छतेचे महत्त्व सांगणार आहे. स्वच्छता हा आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. भारतीय संस्कृतीत स्वच्छता आणि स्वच्छतेला नेहमीच प्राधान्य आणि महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. तसेच जेव्हा आपण एखादे स्वच्छ ठिकाण किंवा घर पाहतो तेव्हा ते दृश्यमान आपल्याला आनंद देते. चांगले आरोग्य किंवा चांगली जीवनशैली राखण्यासाठी स्वच्छता देखील महत्त्वाची आहे. स्वच्छतेला यशस्वी लोकांच्या सवयीचे श्रेय देखील दिले जाऊ शकते. कठोर परिश्रमाव्यतिरिक्त स्वच्छता माणसाच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल बरेच काही सांगते. 2014 पासून देशात स्वच्छ भारत अभियान सोबत स्वच्छतेला संपूर्ण नवीन पातळीवर प्राधान्य देण्यात आले आहे. 2030 पर्यंत देश स्वच्छ करण्याचे स्वच्छ भारत मिशनचे उद्दिष्ट आहे. स्वच्छता असे जेथे, आरोग्य असे तेथे. तुम्ही माझे संपूर्ण भाषण शांततेपणे ऐकून घेतले त्याबद्दल मी तुमची खूप आभारी आहे. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. धन्यवाद. माझे नाव मनस्वी चेतन मोरे. मी आज तुम्हाला स्वच्छतेचे
तिकडे. स्वच्छता ही एक चांगली सवय आहे. Shooting मध्ये टाकतो. स्वच्छता जीवनाचा आवश्यक भाग आहे. तुम्ही जेवढी स्वच्छता ठेवाल तेवढे निरोगी राहाल. ज्याप्रमाणे मानवी जीवनात अन्न, वस्त्र, पाणी, निवास गरजेचे आहे, तितक्याच प्रमाणात स्वच्छता ही महत्त्वाची आहे. स्वच्छता म्हणजे शरीर, मन व परिसर स्वच्छ ठेवणे. आपण सर्वांनी रोज दात घासले पाहिजेत, अंघोळ केली पाहिजे. याचबरोबर आपलं घर, परिसर, शहर व देशाची स्वच्छता करणेही गरजेचे आहे. तसेच पाण्याचे स्रोत स्वच्छ ठेवायला हवेत. कचरा पेटीत टाकायला पाहिजे. स्वच्छ भारत अभियान हे देशाच्या स्वच्छतेसाठी सुरू करण्यात आलेले राष्ट्रीय अभियान आहे. या अभियानाचा उद्देश लोकांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे व गावे, शहरे, रस्ते स्वच्छ ठेवणे हा आहे. आपले घर, परिसर स्वच्छ असेल तर आपले मनही प्रसन्न राहते. स्वच्छता ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आपण सर्वांनी स्वच्छतेची जबाबदारी घेतली तर आपला भारत स्वच्छ व स्वस्थ बनेल. धन्यवाद. सर्व विद्यार्थ्यांची जोरदार टाळ्या वाजवायच्या. मागच्या विद्यार्थ्यांनी अजिबात उभं राहायचं नाही, सर्वांना दिसेल. कळलं ना? चला येत आहे आपल्या समोर इयत्ता 6वीचे विद्यार्थी. 7वी. इयत्ता 7वीचे विद्यार्थी. नमस्कार मित्रांनो, तर आम्ही आज स्वच्छतेवर एक पटनाट्य रचले आहे ते तुम्ही शांत चित्ताने बघावे अशी माझी नम्र विनंती. नुसती कशी आहे गावली सकाळी माय उठो तमरेल दिसली जाओ माय 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 कितली गाणशे. तर बघा मित्रांनो,
विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपण एक छोटीशी नाटिका पाहिली. या नाटिकेतून आपल्याला दूषित पाण्यापासून होणारे आजार, म्हणून आपण पाणी दूषित होऊ नये यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आपण स्वच्छ पाणी पिण्यासाठी वापरतोच, पण अनेकदा आपण ज्या ठिकाणी हात धुवायला, कपडे धुवायला आपण त्या ठिकाणी जात असतो, शाळेत देखील आपण जात असताना खाली ज्या ठिकाणी हात धुवायला जातात, तर त्या ठिकाणी बरेच विद्यार्थी आपल्या टिफिन मधून तो शालेय पोषण आहार घेतलेला असतो, त्याच्यातला काही भाग शिल्लक असतो, ते उष्ट कर्कट आपण तिथे टाकतो. तर हे योग्य नाही. आपल्याला शिस्त आणि स्वच्छता या दोघही गोष्टी पाळायच्या आहेत आणि म्हणून स्वच्छतेचं महत्व आपण पाळायचंय. यापुढे आपण शिस्त आणि स्वच्छता पाळाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या अभियानाअंतर्गत आज आपल्या कैलासवासी पूज्य वना कुंभाभूजी माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेतनं स्वच्छता कशी राखायची आणि स्वच्छतेचं महत्त्व आपल्या सर्वांना पटवून दिलं. त्याचप्रमाणे इयत्ता 7वीच्या विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर अशी स्वच्छतेवर आधारित नाटिका सादर करून आजच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली. या सर्व विद्यार्थ्यांचं सर्वांनी टाळ्या वाजवून अतिशय अभिनंदन करायचं. तसेच खाली बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी शांतता राखून कार्यक्रमाचा आस्वाद घेतला, त्याबद्दल तुमचं देखील टाळ्या वाजवून तुम्ही स्वागत करायचं आहे. आपल्या कार्यक्रमाला आपल्या शाळेचे सन्माननीय मुख्याध्यापक आबासाहेब आघाडीकर सर यांनी बहुमोलाचं मार्गदर्शन केलं. ज्येष्ठ शिक्षक श्रीयुत रावी बाबू सर यांनी देखील इयत्ता 7वीच्या वर्गाचं अतिशय सुंदर अशी नाटिका या ठिकाणी सादर केली. सर्वांचं आणि कार्यक्रमाला सर्व शिक्षक बंधू भगिनी हे उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं, म्हणून त्यांचं देखील मी या ठिकाणी हार्दिक अभिनंदन करतो. आणि अध्यक्षांच्या परवानगीने आपला आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो.